हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट्स पाहत राहा. फोन हातात घेत अविराज त्या फोटोंकडे लक्षपूर्वक पाहत म्हणाला, आता पुढे तुला काय करायचं आहे ते नीट ऐक. आधी एक फॅन पेज तयार कर. त्यात अनुषाचे जितकेही लहान मोठे फॅन पेजेस आहेत ते सगळे ॲड कर. त्यानंतर आजच्या शूटचे फोटो इंटरनेटवर पोस्ट कर. कॅप्शन असं असू दे, न्यू मॉडेल मिस अनुषा आपल्या इंटरनॅशनल सुपर मॉडेल कॉम्पिटिशनसाठी इतक्या मनापासून मेहनत घेत आहे की तिने स्वतःच्या तब्येतीकडेही दुर्लक्ष केलं. शूटिंग दरम्यान जखमेमधून रक्त येत असतानाही तिने आपलं काम अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण केलं. आणि आत्ताचे जे फोटो आहेत ते सध्या आपल्या जवळच ठेव. पुढे जेव्हा काही लोक हे सगळं पब्लिसिटी स्टंट आहे असं म्हणतील, तेव्हा याच फोटोंची आपल्याला गरज पडणार आहे. ऋषवने लगेचच मान हलवत होकार दिला आणि तिथून निघून गेला. ऋषव गेल्यावर विजयने अविराजकडे पाहत विचारलं, म्हणजे तू पुढे तिला ठेवून मागून खेळ खेळणार आहेस का? विजयचं बोलणं ऐकून अविराज खुर्चीत रेलून बसत ओठांवर एक डेव्हिल स्माईल आणत म्हणाला, बेचारी निशा, आपल्या मूर्खपणामुळे तिने आपलंच काम करून दिलं. हे फोटो इंटरनेटवर टाकले की सगळेच लोक अनुषाला सहानुभूती देतील आणि तिच्या बाजूने बोलू लागतील. त्यामुळे एकतर अनुषा अगदी सहज पुढच्या लेवलसाठी सिलेक्ट होईल आणि दुसरं म्हणजे पब्लिक सोबतच कॉम्पिटिशनच्या जजेसवरही तिची खूपच चांगली छाप पडेल. अविराजची इतकी दूरदृष्टी पाहून विजयने त्याच्यासमोर हात जोडत म्हटलं, धन्य आहात प्रभू. यात काही शंका नाही की तुम्हाला एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा किंग का म्हणतात. कोणतीही परिस्थिती आपल्या फायद्यासाठी वापरणं तुमच्याकडूनच शिकायला हवं. अविराजची रोम. डॉक्टर्स आपलं काम करून निघून गेले होते. रूममध्ये फक्त अनुषा झोपलेली होती. तेवढ्यात हळूच दरवाजा उघडला गेला आणि अविका आत आली. आत येण्याआधी तिने संपूर्ण रूम नीट पाहिली. अविराज इथे नाही ना याची खात्री करून घेतली. अनुषा झोपलेली आहे आणि रूममध्ये दुसरं कोणीही नाही याची खात्री झाल्यावर तिने सुटकेचा श्वास घेतला आणि अलगद पावलांनी आत आली. हातात धरलेला ग्लास तिने बेडच्या साईड टेबलवर ठेवला. नंतर हळूच अनुषाजवळ बसून तिच्या जखमेवर एक नजर टाकली आणि मग तिच्या थकलेल्या मुरजलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं. अनुषाच्या चेहऱ्यावर आलेले केस हलक्या हाताने बाजूला सारत ती म्हणाली, माझ्याशी तर तू कायम भांडत असतेस. माझ्या प्रत्येक वाराला तुझ्याकडे लगेच उत्तर तयार असतं. मग त्या निशाला तू का सोडलंस? तुझ्या वेदनांचा बदला तिच्याकडून का नाही घेतलास? खरं सांगायचं तर मला तू काही फारशी आवडत नाहीस, पण तरीसुद्धा तुला अशा अवस्थेत पाहून मला कसं तरी बरं वाटत नाही. मग टेबलवर ठेवलेल्या ग्लासकडे पाहत ती पुढे म्हणाली, हे हळदीचं दूध आहे. लहानपणापासून आई मला आणि भावाला हे पाजायची. कधी जखम झाली किंवा अशक्त वाटलं की खरं तर माझ्या हातचं पाणीही कुणाच्या नशिबी नसतं. पण आज मी खास तुझ्यासाठी हे हळदीचं दूध केलं आहे. जागी झालीस की नक्की पिऊन टाक आणि असं समजू नकोस की आपली भांडणं संपली आहेत. एकतर मला कमजोर शत्रूसोबत लढायची सवय नाही आणि दुसरं म्हणजे तुला एखादा काटाही टोचला तर माझ्या भावाचा जीव घाबरतो. म्हणून लवकर बरी हो आणि पुन्हा स्ट्रॉंग बन. असं म्हणत तिने अनुषाला नीट ब्लँकेटनं झाकलं आणि ती शांतपणे तिथून निघून गेली. अविका गेल्यावर अनुषाने डोळे उघडले आणि दरवाजाकडे पाहत स्वतःशीच हसत म्हणाली, मी जागी असते तर मॅडम हे सगळं थोडंच बोलल्या असत्या. म्हणूनच झोपेचं नाटक करत होते आणि मला माहीतच होतं तू मनाने वाईट नाहीस आणि असणार तरी कशी, जिची आई इतकी मायेची आहे आणि भाऊ अविराजसारखा आहे. ती वाईट कशी असणार? हसत उठून तिने ते हळदीचं दूध घेतलं आणि प्यायला सुरुवात केली. अविराजची रूम. अविराज रूममध्ये परत आला तेव्हा त्याने पाहिलं
अनुषा बेडवर बसून हळदीचं दूध पित होती. ते पाहून तो थोडा आश्चर्यचकित होत म्हणाला, अरे बच्चा, तू हळदीचं दूध पितेस? पण तुला तर हे अजिबात आवडत नव्हतं ना? मग? अनुषाने कसंबसं दूध संपवलं. ग्लास टेबलवर ठेवत डाव्या हाताने तोंड पुसलं आणि म्हणाली, हो, आवडत तर अजूनही नाही, पण काय करू, कुणीतरी खूप प्रेमाने बनवून दिलं होतं. मग पिणं भागच पडलं. हे ऐकून अविराजने एक होय उंचावत विचारलं, खूप प्रेमाने बनवून दिलं? कोण? आई? अनुषाने मान हलवत उत्तर दिलं, नाही, आई नाही, बहीण. तुमची बहीण म्हणजे अविका. अविराजला तर क्षणभर विश्वासच बसला नाही. तो लगेच तिच्या जवळ येत म्हणाला, बच्चा, तुला तर छातीतच जखम लागली होती ना? डोक्याला तर काही नाही ना? हे ऐकून अनुषाने त्याच्याकडे रोखून पाहत म्हटलं, अवी, ट्रस्ट मी, इतकं सुद्धा हसू आलं नाही मला. थोडंसं हसत अविराज म्हणाला, इट्स फाईन, तू आता झोप, मी फ्रेश होऊन येतो. असं म्हणत तो तिथून उठून निघून गेला. तो वॉशरूमकडे निघून गेला. अनुषा ही वेळ घालवण्यासाठी आपल्या फोनमध्ये काहीतरी करत बसली. सोशल मीडिया स्क्रोल करत असतानाच तिच्या नजरेस काही बातम्या पडल्या. अभिनेत्री निशा आता आंतरराष्ट्रीय सुपर मॉडेल बनणार का? अशा मथळ्याखाली काही बातम्या व्हायरल होत होत्या. अनुषा त्या बातम्या पाहतच होती तेवढ्या तिचा फोन वाजला. रंजचा कॉल होता. तिने फोन उचलताच तो म्हणाला, हे सिली, व्हॉट्सअप? अनुषा थोड्या मस्तीच्या सुरात म्हणाली, अप? वर पाहिलं तर फक्त सिलिंगच दिसते. पहिल्यांदा रंजला तिचं बोलणं समजलंच नाही, पण अर्थ लक्षात येताच त्याने डोळे फिरवत हसत म्हटलं, हा हा हा, व्हेरी फनी. बरं ते सोड, मी खास सांगण्यासाठी फोन केला आहे. उद्या कॉलेजमध्ये एज्युकेशनचं असाइनमेंट सबमिट करायचं आहे. तयार केलंस का? तो अनुषाच्या उत्तराची वाट पाहत होता. जणू काही उत्तर त्याला आधीच माहिती होतं. असाइनमेंट ऐकताच अनुषा थोड्या विचारात पडली. मग ओठ दातांखाली दाबत म्हणाली, अरे यार, ते तर मी विसरलीस ना? रंजने तिचं वाक्य पूर्ण केलं. हे ऐकून अनुषा जरा चिडूनच म्हणाली, काय रे तू पण? इकडे मला माझंच नाव आठवत नाहीये आणि तू असाइनमेंटची आठवण करून देतोयस. ते सोड आणि सांग आता मी काय करू? तिच्या मेमरी लॉस विषयी ऐकून रंजला न राहून हसू आलं. हसू आवरत तो म्हणाला, डोंट वरी, मला माहिती होतं तुला आठवणार नाही, म्हणून तुझं असाइनमेंट मी आधीच पूर्ण केलं आहे. तू फक्त उद्या कॉलेजला ये. हे ऐकताच अनुषा आनंदाने अक्षरशः बेडवर उडी मारते. उत्साहात फोनवर म्हणाली, ओ माय गॉड मेंढका, यू आर सच अ डार्लिंग, थँक यू सो मच यार. रंज तिला शांत करत म्हणाला, ओ माझ्या फुलनदेवी, जरा शांत हो. कुठे तुमच्या अवीने ऐकलं की इथे कुणाला डार्लिंग म्हणताय तर आपल्यासाठी काही बरं होणार नाही. जरा संयम ठेव. अविराजबद्दल असं ऐकून अनुषा थोडं तोंड फुगवत म्हणाली, ओ प्लीज, माझा अवी अजिबात जळफळाट करणारा नाहीये, ओके? अँड ही नोज व्हेरी वेल दॅट आय ओनली लव्ह हिम. आणि तेही खूप खूप. त्यामुळे तुला त्याची काळजी करण्याची गरज नाही. अनुषा इतकी ठामपणे बोलताना पाहून रंजने हार मानली. ठीक आहे माझ्या आई, आता शांत हो. चूक झाली माझ्याकडून की मी तुमच्या अवीबद्दल काही बोललो. उद्या कॉलेजला ये आणि हो, आज शूट कसं झालं ते सगळं डिटेल्समध्ये सांग. आता ठेवतो. बाय. स्वतःची काळजी घे आणि फोन ठेवून झोप. अनुषाने स्मित हास्य करत बाय म्हटलं आणि फोन ठेवला.
तेवढ्यात अविराज फ्रेश होऊन आला. बेडवर तिच्या शेजारी बसत तो म्हणाला, काय झालं? अचानक एवढी खुश का दिसतेस? रंजचा फोन होता का? अनुषा थोडी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्हाला कसं कळलं? अविराज ब्लँकेट ओढत म्हणाला, कारण तो तुझं मन कसं फिरवायचं ते खूप चांगलं जाणतो आणि आत्ता तरी त्याच्या त्याच्याशीच तू इतक्या मोकळेपणाने बोलतेस. कदाचित तोच एकमेव मित्र उरलाय तुझा. तोच एकमेव मित्र या शब्दांचा अर्थ अनुषाला चांगला समजला. तिचा चेहरा क्षणात म्लान झाला. हे पाहून अविराजला जाणवलं की त्याने कदाचित जरा जास्तच बोलून टाकलं. तो तिला मिठीत घेत प्रेमाने म्हणाला, बाळा, मला वाटते काही दिवसांपासून तुझ्या मनात खूप काही साठलंय, पण तू काहीच बोलत नाहीयेस. जर तुला वाटत असेल तर आत्ता माझ्याशी सगळं शेअर करू शकतेस. हे ऐकताच अनुषाने त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली, यात शेअर करण्यासारखं काय आहे? अवी, मी ज्या कुणाच्या जास्त जवळ जाते ते एक ना एक दिवस दूर जातच. त्यामुळे आता मला या सगळ्याचा फारसा फरक पडत नाही. कारण आता माझ्याजवळ तुम्ही आहात आणि मला खात्री आहे की सगळी दुनिया जरी माझ्या विरोधात गेली तरीही तुम्ही माझ्या सोबतच राहाल. थोडा थांबून भावूक होत ती पुढे म्हणाली, पण हो, सोनीबाबत असं होईल याची कधी कल्पनाही केली नव्हती. ती सुद्धा एक दिवस बाकी सगळ्यांसारखीच दूर जाईल असं वाटलंच नव्हतं. नेमकं काय झालं काय नाही कळत नाही, पण जर माझ्यापासून दूर राहून ती आनंदी असेल तर मला त्यात काहीच अडचण नाही. फक्त कधी कधी काही गोष्टींमुळे तिची आठवण येते. 9 वर्ष आपण एकत्र होतो, सुख दुःख सगळं एकत्र शेअर केलंय, त्यामुळे थोडी वेदना होतेच. ती स्वतःला सावरत हसण्याचा प्रयत्न करत पुढे म्हणाली, पण यू नो ना, आय एम युअर स्ट्रॉंग गर्ल. हळूहळू यालाही मी सरावून जाईन. हे सगळं बोलताना अनुषा जरी हसण्याचा प्रयत्न करत होती तरीही तिच्या डोळ्यातून अश्रू नकळत वाहू लागले. गेल्यावर अविराजने तिचा चेहरा स्वतःकडे वर उचलत तिचे अश्रू पुसत म्हणाला, तुम्हाला हवं असेल तर मी शोधून पाहू तिच्यासोबत काय प्रॉब्लेम आहे, की मी स्वतः जाऊन तिच्याशी बोलू. अनुषाने लगेच नकार देत सांगितलं, नाही अवी, त्याची गरज नाही. तसंही मी ऋषभला सांगितलं आहे की तिच्यावर थोडी नजर ठेवावी. त्यामुळे जर तिला कधी काही अडचण झाली तर तो मदत करू शकेल. अविराजने पुढे काही न म्हणता अनुषाला तिची औषध देऊन तिला आपल्या मिठीत घेतलं आणि झोपवलं. पुढील सकाळी डायनिंग एरियात सर्व लोक आपापलं जेवण करत बसले होते. तिथेच विजय आला आणि राधिकाजीकडे पाहत म्हणाला, मॉम, मला काही कामानिमित्त शहराबाहेर जावं लागेल. त्यामुळे मी श्रेयाला काही काळासाठी येथे ठेवून जाऊ इच्छितो. विजयची अशी औपचारिकता पाहून राधिकाजी थोड्या रागाने म्हणाल्या, असं मत समजू की तुम्ही मोठे झाला आहात. लग्न झालं आहे म्हणून माझा हात तुमच्यावर नाही येणार. हा, काय औपचारिक बोलत आहात? श्रेया माझी नवरी नाही का? तर ती तिच्या सासऱ्याकडे राहील ना. तिला राहायला हवं तितके दिवस राहू दे. त्यात काही विचारण्यासारखं किंवा सांगण्यासारखं काय आहे? विजयला राग येताना पाहून श्रेया हाताने आपला चेहरा ढाकत हसत होती. विजयने आधी राधिकाजींना सॉरी म्हटलं आणि नंतर टेऱ्या नजरांनी श्रेयाकडे पाहत म्हणाला, अहो, खूप हसू येत आहे ना? परत येतो, मग सांगतो तुला. अविका जी जवळच्या खुर्चीत बसलेली होती आणि विजयच्या सर्व बोलण्याचे लक्षपूर्वक ऐकत होती. थोड्या मोठ्याने राधिकाजीकडे पाहून म्हणाली, मॉम पहा ना, विजय भाऊने आता श्रेया भाभीला धमकावलं की परत आल्यावर पाहू. अविकाची ही चुगली श्रेया ऐकत होती आणि आश्चर्याने तिच्याकडे पाहत होती की तिने श्रेयाला भाभी म्हटलं.
विजयने लगेच स्वतःची सफाई देत म्हणालं, अरे नाही नाही मॉम, मी असं काही म्हणालो नाही. मी फक्त असं म्हणत होतो की मी ट्रिप नंतर परत आल्यावर श्रेयाला नीट पाहीन. काही बोलतोय कळत नाही मला. शेवटची ओळ तो स्वतःच बडबडत म्हणाला. राधिकाजींच्या भीतीमुळे विजय हकलपटत होता आणि श्रेया व अविका एकमेकांकडे पाहून हसल्या. बिचारा विजय चुपचाप आपले डोके खाली करून जेवण सुरू ठेवतो. तिथेच अविराज व अनुषा येऊन त्यांच्या सोबत बसले. अनुषाला पाहून अविकाला मनात विचार आला की एकदा विचारून घ्यावं की ती कशी आहे, पण लगेच स्वतःच्या विचारावर नियंत्रण ठेवत मनात म्हणाली, मला काय, कशीही असो, विचारणारा कोणतरी असेलच. आणि पुन्हा जेवणाला लागली. अनुषा येताच राधिकाजींनी विचारलं, अरे बेटा, आता कशी आहेस? आधीपेक्षा चांगली वाटते ना? अनुषाने अविकाकडे एक टेढी नजर टाकत सांगितलं, हो मॉम, अजून काही, खूप चांगली आहे. काल तुम्ही जे हळदीचं दूध दिलं होतं ना, ते प्यायल्यावर मला अजून चांगलं वाटलं. अनुषा हळदीच्या दुधाची गोष्ट सांगताच अविकाच्या घशात अडचण झाली आणि ती खोकल्यासारखी झाली. विजयने तिला लगेच पाणी देत हसत म्हटलं, बघितलं का, मोठ्यांशी चुगली केल्याने काय होतं? अविकाने त्याच्याकडे घुरून पाहिलं आणि तो चुप राहिला. अविराज आपल्या जवळ बसलेल्या त्या मुलीला पाहत होता, जी किती सहजपणे कोणत्याही हिचकिचाटशिवाय खोटं बोलत होती. अनुषाने टेबलाखालून सावकाश अविराजचा हात धरला आणि पाचाळा चेहरा बनवत त्याचा चेहरा पाहू लागली. अविराजने लपवलेल्या हसण्यासह आपले डोके हलवले आणि जेवण सुरू ठेवले. राधिकाजींनी हे ऐकून अनुषाला विचारलं, हळदीचे दूध? पण मी तर काही पाठवलं नाही. अनुषा आश्चर्यचकित होण्याची भूमिका करत म्हणाली, काय, तुम्ही पाठवलं नाही? तर कोण पाठवलं? श्रेया, तूच? तिने श्रेयाकडे बोट दाखवत विचारलं, पण श्रेया लगेच नकार करत म्हणाली, अरे नाही नाही अनु, मी तर मॉमसोबत होते. अनुषाने पुन्हा विचार करायची भूमिका करत विजयकडे पाहून म्हणालं, अच्छा, म्हणजे भाई तुम्ही पाठवलत ना? अरे, तुम्ही किती काळजी करता, थँक्स भाई. विजयने आपल्या तोंडातील जेवण गिळत सांगितलं, हो छोटी, मी तुझी काळजी करतो आणि तुझ्यावर प्रेमही करतो, पण मीही ते दूध पाठवलं नाही. अविका म्हणाली, कमाल आहे, जेव्हा तुमच्यातील कोणीही पाठवलं नाही तर भूत येऊन ठेवलं का? आणि हळूच तिच्याकडे पाहत म्हणाली. अनुषाची नजर जशी अविकावर गेली तशीच सर्वांची नजरही तिथे थांबली आणि लगेचच सर्वांना समजलं की तो व्यक्ती म्हणजे अविका होती. सर्वांच्या नजरा स्वतःवर असं जाणवलं की अविकाने अचानक तिच्या खुर्चीवरून उचलून हळूहळू म्हणाली, माझं माझं खाणं झालंय, मी माझ्या रूममध्ये चालते. आणि झपाट्याने ती तिथून निघून गेली. अविका तिथून निघाल्यानंतर सर्व लोक एकत्र हसले आणि मग सगळे आपला नाश्ता करून आपापल्या कामासाठी निघाले. अनुषाला कॉलेजला जायचं होतं म्हणून ती आधीच निघून गेली होती. टी झेवियर कॉलेजमध्ये अनुषा कार पार्किंगमध्ये थांबवत उतरली आणि कॅम्पसमधून चालत आजच्या दिशेने जात होती की अचानक रंश आला आणि तिला मिठी मारली. या अचानक झालेल्या हल्ल्यातून अनुषा जवळजवळ पडण्याच्या अवस्थेत होती, पण रंशने तिचं बरोबर पकडलं होतं, त्यामुळे ती पडली नाही. अनुषाला जेव्हा समजलं की तो रंश आहे, तिनेही त्याच्या पाठीवर हात ठेवून विचारलं, तुम्ही ठीक आहात? काय झालंय? असं येऊन माझ्याशी इतकं जवळ का आलात? अनुषाच्या अशा बोलण्यावर रंशला समजलं की ते कॉलेजच्या कॅम्पसमध्ये उभे आहेत आणि त्याने आत्ताच काय केले. तो लगेचच अनुषापासून दूर होऊन तिला व्यवस्थित पाहत म्हणाला, सिली, तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला जास्त दुखापत झाली नाही ना? त्याचा चेहरा फारच काळजीत दिसत होता. तिला अशा प्रकारे स्वतःसाठी काळजी करताना पाहून अनुषाने
तिला शांत करत म्हणालं, रिलॅक्स, मी ठीक आहे. आणि तुम्हाला कसं कळलं की मला दुखापत झाली आहे? रंश काही बोलायचा होता, पण तितक्यात बिपाशा येऊन म्हणाली, फक्त तुझ्या नाही तर संपूर्ण जगाला माहीत झालंय की त्या बीच निशाने तुला हरवण्याचा प्रयत्न केला आणि तिने आपला फोन अनुषाकडे धरला. फोनमध्ये दिसतंय की न्यूज पाहताच अनुषा थोडी आश्चर्यचकित झाली. काल रात्रीपर्यंत निशा इंटरनॅशनल सुपर मॉडेल कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होणार असल्याची बातमी ट्रेंड करत होती आणि आता अनुषाची आणि तिच्या कालच्या शूटची फोटो ट्रेंड करत होती. कॅप्शन होतं, लहान कलाकारांना दबून हे स्टार स्वतःला मोठं समजतात का? कमेंट सेक्शनही भरलेलं होतं. जिथे अनुषाची स्तुती होत होती तर निशाला लोक खूप ट्रोल करत होते. सर्वजण आरोप करत होते की अनुषा नव्या मॉडेल असल्यामुळे निशा तिला खाली ठेवू इच्छित आहे आणि अनुषाचे सर्व फॅन पेजेस इतके संतप्त झाले होते की निशाला कॉम्पिटिशनमधून काढून टाकण्याची मागणी करत होते. सगळं पाहून अनुषाने फोन काढून एक नंबर डायल केला. 1-2 रिंग झाल्यावर दुसरीकडून फोन उचलला. हो बाळा, कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? कॉलेजमध्ये नाही, पण सोशल मीडियावर. हे तुम्ही केलंय ना? अनुषा म्हणाली. सोशल मीडिया हे ऐकून अभिराजला लगेच कळलं की अनुषाने अखेरीस न्यूज पाहिली आहे. तो हलकं हसत म्हणाला, तुला आवडलं का? हे ऐकून अनुषाच्या चेहऱ्यावर हलकी स्मित येऊन म्हणाली, जे काही आहे, पण सगळं निशाला कॉम्पिटिशनमधून बाहेर काढण्यासाठी बोलत आहेत. असं झालं तर मज्जा खराब होईल. मग ती लहान मुलांसारखी बोलू लागली, अरे आता तर खेळ सुरू झाला होता माझा आणि तिचा, 1-on-1, आणि ती लगेच बाहेर गेली तर कसं चालेल? मला तिला प्रत्येक लेवलवर हरवायचे आणि नंतर जेव्हा मी कॉम्पिटिशन जिंकणार आहे तिच्यासमोर, ओफ. तिने एक हात तिच्या चेहऱ्यावर ठेवून थोडी लाजली. अनुषाच्या अशा बोलण्यावर अविराज हसत म्हणाला, नॉट बॅड बच्चा, साऊंड्स गुड. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. ती कॉम्पिटिशनमध्ये राहील, डोंट वरी. आता वर्गात जा, रात्री घरी भेटू, बाय. अनुषानेही उत्तर दिलं, ठीक आहे, बाय, आय लव्ह यू. आणि फोन कापून रंश आणि बिपाशाला सर्व सांगून आपल्याच वर्गाकडे निघाली. अभिराज आपल्या केबिनमध्ये बसून काम करत होता. अचानक त्या ठिकाणी ऋषभ फोन हातात घेऊन आला आणि तो फोन अभिराजकडे देत म्हणाला, बॉस, मिस्टर रॉबर्ट यांचा फोन आहे. काल मॅमसोबत जे काही घडलंय त्याबद्दल ते तुमच्याकडून सॉरी म्हणायचे आहेत. हे ऐकताच अभिराजने थोडी टेढी स्माईल करत ऋषभच्या हातातून फोन घेतला आणि हॅलो म्हटलं. दुसऱ्या बाजूने मिस्टर रॉबर्टची थोडी तणावग्रस्त आवाज आली, गुड आफ्टरनून मिस्टर एस-आर, होप यू आर डुईंग ग्रेट. मिस्टर रॉबर्ट स्वतःला बटरिंग करताना पाहून अभिराजने थोडी कडक आवाजात सांगितलं, जस्ट कट द क्रॅप अँड कम टू द पॉइंट मिस्टर रॉबर्ट. राजवीरच्या आवाजातून त्याला लगेच समजलं की कालच्या घटनेमुळे मिस्टर रॉबर्ट नक्कीच रागावलेले आहेत. त्यांनी थेट मुद्द्याकडे येत सांगितलं, सी मिस्टर ASR, I know maybe you are very angry right now, but trust me, I had no idea about yesterday. Even I personally selected Miss Anusha for the competition directly. Then from where this shoot all came, I really don't know. Please say sorry to Miss Anusha on my behalf and tell her to make a statement in our favor about this competition. Her fans are going crazy after seeing those pictures and it affects our competitions. That's why I called you. Please do this favor to us. And I promise you that she won't face any problems in the competition from our side and I will personally take care of it. बघा मिस्टर ASR, मला माहीत आहे कदाचित तुम्ही सध्या खूप नाराज असाल, पण माझ्यावर विश्वास ठेवा, मला कालच्या घटनेबद्दल काहीच माहिती नव्हती.
प्रत्यक्ष मी स्वतः मिस अनुषा यांना स्पर्धेसाठी निवडलं होतं. मग हा शूट कसा आला मला खरंच काही कळत नाही. कृपया मिस अनुषा यांना माझ्या वतीने सॉरी सांगा आणि त्यांना सांगा की त्या आमच्या स्पर्धेसाठी एक स्टेटमेंट देऊ शकतात. त्यांच्या चाहत्यांना त्या फोटोनंतर पागलपणासारखे वाटत आहे, ज्याचा परिणाम आमच्या स्पर्धेवरही होत आहे. म्हणूनच मी तुम्हाला कॉल केला. कृपया आमच्यासाठी ही मदत करा आणि मी तुम्हाला वचन देतो की स्पर्धेत त्यांना आमच्या बाजूने कोणतीही अडचण येणार नाही आणि मी स्वतः त्याची काळजी घेईन. मिस्टर रॉबर्टचे शब्द ऐकून अभिराजच्या चेहऱ्यावर स्माईल आणखी मोठी झाली. कारण त्याने जे हवे होते ते सर्व होत होते. तो अनुषासोबत स्पर्धेत थेट सहभागी होऊ शकला किंवा नाही, तरीही आता निशाला स्पर्श करण्यापूर्वी त्याला 10वा विचार करावा लागणार होता. अविराजने काही वेळ मिस्टर रॉबर्टशी बोलल्यानंतर फोन कट करून ऋषवकडे परत करत विचारलं, तुला दिलेले काम झाले का? ऋषवने थोडा विचार करून उत्तर दिलं, हो बॉस, सगळं झालंय. छान. काल घेतलेली फोटोज डायरेक्टर अभिमन्यूला दे आणि त्यांना सांगा की निशा जेव्हा स्वतःच्या फायद्यासाठी काही पाऊल टाकेल तेव्हाच त्या फोटोंचा उपयोग अनुषाला डिफेंड करण्यासाठी करा. ऋषवने मान हलवत होकार दिला आणि अविराजकडे विचारलं, पण बॉस, मिस्टर रॉबर्टने मॅमकडून स्टेटमेंट मागितलं होतं, ते काय करायचं? ऋषवचा प्रश्न ऐकून अविराज आपल्याच खुर्चीत जमिनीवर चुकत म्हणाला, इतकं लवकर का आहे? आधी थोडी मज्जा घेऊ दे. निशाला बघून माझ्या अनुषाला काल खूप दुखावलं होतं. संध्याकाळचा वेळ. अविराज आज ऑफिसमधून थोडा लवकर निघाला होता आणि तो अनुषाला कॉलेजमधून पिक करायला गेला. दोघेही एकत्र अभिषा पॅलेसकडे निघाले. अविराज कालच अनुषाला घेऊन परत येणार होता, पण तिच्या स्थितीमुळे त्याला काल रात्री राठोड मेन्शनमध्येच थांबवावं लागलं होतं. अभिषा पॅलेस. अविराज आणि अनुषा एकत्र आत आले. अनुषा आपल्या रूममध्ये जाऊन फ्रेश होण्यासाठी गेली आणि अविराज स्वतःच्या रूममध्ये गेला. फ्रेश होऊन अनुषा काही पुस्तकं घेऊन थेट अविराजच्या स्टडीमध्ये आली. स्टडी रूम. त्यावेळी अविराज आपल्या आयपॅडवर एका कॉन्फरन्समध्ये व्यस्त होता. त्याला काम करताना पाहून अनुषा हातात पुस्तके घेऊन स्टडी रूमच्या दरवाजावर उभी राहिली. पप्पी फेस बनवत त्याच्याकडे पाहत होती. अनुषाची उपस्थिती अनुभवताच अविराजने आपला हात पुढे करून तिला जवळ बोलावलं. नंतर त्याने आपल्या मीटिंगला लवकर पूर्ण करून आयपॅड बाजूला ठेवले आणि अनुषाकडे पाहिलं. बुक्स त्याच्या हातातून घेऊन समोरच्या टेबलवर ठेवल्या आणि अनुषा स्वतःला त्याच्या मांडीवर बसवून घेतली. अनुषा लगेच पायावर चढलेल्या बंदरासारखी त्याच्याशी घट्ट झोपली. अविराज त्याचा चेहरा तिच्या मानेजवळ घेऊन तिचे केस सुगंधित करत विचारतो, बोल, काय झालंय? अनुषाने नाक व छातीकडून आपले तोंड बाहेर काढत सांगितलं, माझं काही असाइनमेंट आहेत आणि मला काही प्रॉब्लेम्स येत आहेत. तुम्ही मदत कराल का? अविराजने हात पुढे करत एका पुस्तकाकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, फिलॉसॉफीमध्ये शंका आहे तुला? अनुषाने दुसरं पुस्तक उचलून त्याला देताना पप्पी आईज करत विचारलं, आणि ह्यातही आहे, तुम्ही मदत कराल का? असं करताना अनुषा खूपच गोड दिसत होती. अविराजने तिच्याकडे पाहून गाल हलकेच पिंच करत हसत म्हटलं, इतके गोड नको वाटू देस, करतो मी मदत. सांग, काय प्रॉब्लेम आहे? त्यानंतर दोघे मिळून अनुषाचे असाइनमेंट पूर्ण करू लागले. रात्र झाली. जेवण केल्यावर दोघे स्वतःच्या रूममध्ये झोपायला गेले. अनुषा रूममध्ये आली की अचानक लाईट्स बंद झाल्या. अंधाराने ती घाबरली आणि पॅनिक करत अविराजला बोलू लागली, अवी, अवी, हे काय आहे? तुला माहीत आहे ना मला अंधार किती भीतीदायक वाटतो? ती हळूहळू मागे वळत होती. तेथे अविराजने तिचा हात धरून कानात हळूच म्हणाली, मीच आहे.
घाबरायचं काही नाही. बरं बघ, तुझं सारं भय आपोआप निघून जाईल. इतकं सांगताच अनुषाने डोळे उघडले आणि रूमच्या सिलिंगकडे पाहिलं. तिला आनंदाने डोळे चमकू लागले. वरचा संपूर्ण सिलिंग रात्रीच्या आकाशासारखा, ताऱ्यांसारखा चमकत होता. त्या ताऱ्यांमधून येणाऱ्या हलक्या प्रकाशाने रूममध्ये सुंदर प्रकाश पसरला होता. खरं तर अविराजने अनुषासाठी हा कस्टमाइज्ड स्टार इफेक्ट असलेला सिलिंग तयार केला होता. वर बघत अनुषा आनंदाने उडी मारत म्हणाली, वा ववी, हे किती सुंदर आहे. असं वाटतंय जणू आपण खुल्या आकाशाखाली आहोत किंवा ताऱ्यांच्या शहरात. आता तिथे बघ, तुला काय दिसतंय? अविराजने रिमोटमधून एक बटन दाबत अनुषाला एका दिशेकडे इशारा केला करत विचारलं. तिला दाखवलेल्या दिशेकडे पाहताच तिने पाहिले की तिथे एक मून तयार केलेला होता, जो अगदी रिअल दिसत होता. अनुषा त्या मूनकडे पाहत होती. तसं अविराज म्हणाला, तुला मूनमध्ये पप्पा दिसतात ना, म्हणून तू बाल्कनीत जाऊन तासोन तास त्यांच्याशी बोलतेस. आता तुझ्या मनाप्रमाणे रूममध्ये बसून त्यांच्याशी बोलू शकशील. अनुषा खूपच भावनिक झाली. मागे वळून अभिराजला हग करत म्हणाली, थँक्यू सो मच अवी. अनुषा दूर गेल्यावर अभिराजने रिमोटमधून मून लपवला आणि म्हणाला, आणि जेव्हा हवं तेव्हा तू ह्याला लपवू पण शकशील. हे ऐकून अनुषा थोडी आश्चर्यचकित झाली. पण अवी, मी ह्याला का लपवेन? अविराज हसत म्हणाला, काय वाटलं तुला? हे आपलं रूम आहे ना, आणि आपण कपल आहोत. आपल्याला थोडी प्रायव्हसी हवी असते. पापा मग आमच्यामध्ये कुठे असतील? अविराजची कारण ऐकून अनुषा जोरात हसली. अविराज तिला प्रेमाने बघत राहिला. मग बेडवर बसून तिची मेडिसिन दिली आणि म्हणाला, मिस्टर रॉबर्टचा कॉल आला होता. त्याने मी तुला एक स्टेटमेंट द्यायची आहे त्यांच्या कॉम्पिटिशनबाबत. तर तुझं काय मत आहे? असंही तुला निळ्या नाही वाटलं का की निशाला कॉम्पिटिशनमधून असं बाहेर काढलं जाईल? तर ह्या संधीचा फायदा घेऊ शकतोस. आपली औषधं घेतल्यानंतर पाण्याचा ग्लास अविराजला परत देत अनुषाने म्हटलं, हां, मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही अरेंजमेंट करा. पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवत अविराज म्हणाला, ठीक आहे, तर उद्याच्या शूटपूर्वी तुम्ही कंपनीत जाऊन डायरेक्टर अभिमन्यूस भेटा. तो म्हणालाय तुम्हाला नोट देईल की स्टेटमेंटमध्ये काय सांगायचं, आणि शूट संपताच मी मीडिया लोकांना काही बातमी देईन. जेव्हा ते तुमच्याकडून प्रश्न करतील तेव्हा तुम्ही त्याच मार्गी तुमचं स्टेटमेंट रिलीज करा. असं म्हणताच अनुषाने हलक्या स्मितासह ओके म्हटलं आणि पलंगावर झोपू लागली. अविराजही तिच्या जवळ येऊन झोपू लागला. दोघेही एकमेकांना मिठी मारून झोपेत गेले. दुसऱ्या दिवशी ASR एंटरटेनमेंट्समध्ये अनुषा आत प्रवेश करताच सर्वात आधी ती अभिमन्यूच्या कॅबिनकडे जात होती. रस्त्यातच तिला अभिमन्यू दिसला. अनुषाला पाहताच त्याने आपली नेहमीची चार्मिंग स्मितसह म्हणाला, अरे मिस अनुषा, गुड मॉर्निंग. मी तुमचीच वाट पाहत होतो. प्रेसिडेंटनी तुमची मदत करण्यास सांगितलं आहे. अनुषानेही हसत गुड मॉर्निंग म्हटलं. पण तिला लक्षात आले की आज सभोवताली अनेक लोक आहेत आणि अभिमन्यूसह अभिराजही नाव घेत आहे. त्यामुळे तिने त्याला केबिनकडे बोलावलं. इम्पॉर्टंट गोष्टी इथे बोलणं योग्य ठरेल का? चला आपल्या केबिनमध्ये जाऊन बोलूया. असं म्हणताच अभिमन्यूने सभोवताली नजर फिरवत, हो हो बिलकुल चला, आणि इथे कोणताही धोका नाही. ऑफिसमध्ये झालेल्या गोष्टी इथेच राहतात. त्या बाहेर जाण्याची हिंमत कोणी करत नाही. अनुषाने थोडी उत्सुकतेने विचारलं, असं का? सगळे प्रेसिडेंटपासून इतकं घाबरत आहेत?
अभिमन्यूने उत्तर दिलं, तुम्हाला माहिती नाही का, ह्या कंपनीबाहेर काही गोष्टी गेली तर मोठी रक्कम भरावी लागते आणि जरी कोणीतरी भरली तरी जर त्याला ASR एंटरटेनमेंट्समुळे बाहेर काढल्याचा टॅग लागला तर त्याचं आयुष्यच नष्ट. एंटरटेनमेंट फील्डमध्ये त्याला काम मिळणं खूप कठीण. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, प्रेसिडेंट राठोडच्या पॉवरबद्दल. त्यांच्यासमोर मोठमोठ्या कंपन्यांनीही बिगी बिल्लीप्रमाणे वागत असतात. अनुषाला खरंच अभिराजच्या पॉवरबद्दल अधिक माहिती नव्हती. इतकं ऐकून तिला त्याच्यावर अभिमान वाटू लागला. तसंच तिला स्वतःवर काम करून अशा उंचीवर पोहोचायची प्रेरणा मिळाली, जिथे अभिराज तिच्यावर गर्व करेल आणि जगाला हे न सांगता येईल की ती त्यास पात्र नाही. यानंतर अभिमन्यूस अनुषाला त्याच्या केबिनकडे घेऊन गेला. केबिनमध्ये जाऊन अभिमन्यू तिला एक पेपर देत म्हणाला, हे घ्या, यामध्ये सगळं लिहिलंय की तुम्हाला काय बोलायचं आहे. फक्त लक्षात ठेवा. आणि मागच्या मीडिया इंटरॅक्शनपासून मला माहिती मिळाली की तुम्ही परिस्थिती खूप स्मार्टली हँडल करू शकता, त्यामुळे यावेळी काही प्रॉब्लेम होणार नाही. अनुषाने पेपर घेतला आणि स्मितासह थँक यू म्हटलं. अभिमन्यू म्हणाला, अरे नाही, तुम्ही मला थँक्स सांगू नका. तुम्ही तर प्रेसिडेंटला थँक्स म्हणायला हवं. हे स्टेटमेंट त्यांनी स्वतः तयार केलं आहे. हे ऐकून अनुषाने पुढे काही विचार न करता शूटसाठी निघाली. दुपारी शूटिंग लोकेशन. आज मुख्यतः रॅम्प वॉक टेस्ट होती. सर्व मॉडेल्स फक्त आपले आउटफिट्स शोकेस करत वॉक करत होते. त्याच्या आधारे पुढील सिलेक्शन ठरवले जात होते. अनुषा चेंजिंग रूममध्ये तयार होत होती. तिथे तिची असिस्टंट येऊन म्हणाली, मॅम, मिस अविका आली आहे.